हरे कृष्ण. एक सुंदर लव्ह रीडिंग आपण बघूया. करंटली जी पण तुमची रिलेशनशिप सिच्युएशन आहे, कुठला तरी मित्र मैत्रीण लाईफमध्ये नवीन आलेत, आवडायला लागलेत, मे बी वन साईड लव्ह आहे. ओके, वॉट एवर द एनर्जी यू हॅव, किंवा त्या व्यक्तीचं तुमच्यावर प्रेम आहे किंवा तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे. सिच्युएशन जी पण आहे, किंवा तुमचे एक्स आहेत, पुन्हा कम्युनिकेशन करण्याचा प्रयत्न करतात, किंवा नवीन कोणतरी लाईफमध्ये आलं आहे, किंवा करंट एनर्जीमध्ये पण एकमेकांशी जास्त बोलणं होत नाही आहे, कम्युनिकेशन कमी होत आहे. ओके, मगाशी किंग ऑफ कप्स आणि आता क्वीन ऑफ कप्स हे दोन्ही कार्ड पॉपअप झालेत. तर दोघांकडे इमोशन्स आहेत प्रेमासाठी. सो करंटली तुमच्या पार्टनरच्या मनात तुमच्यासाठी काय इमोशन आहे ते आपण बघूया. काय इमोशन आहे करंटली तुमच्या पार्टनरच्या मनात. तुमचे पार्टनर काही गोष्टींनी खूप कन्फ्यूज आहेत. एक तर त्यांच्याकडे चॉईसेस आहेत, ऑप्शन्स आहेत, आणि स्वतः क्लॅरिटी नसल्यामुळे तुमच्यासोबत ह्या कनेक्शनसोबत काय करावं हे त्यांना समजत नाही. तो हा इमोशन एकदम क्लिअर आहेत, ऑप्शन्स आहेत त्यांच्याकडे, चॉईसेस आहेत. मे बी तुमच्यासोबत जर राहायचं असेल तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी लाईफमध्ये अचीव करायच्या आहेत. सुख, कार, बंगला, कमिटमेंट, पैसा, ज्वेलरी, स्टेटस, हायफाय, एव्हरीथिंग. आणि हे सगळं जर नसेल तर मग पुढे रिलेशनशिपमध्ये कसे होणार. तर त्यांचं इमोशन हाच दिसतो आहे की कन्फ्युजन एनर्जीमध्ये आहेत. ओके, सो त्यांचं इंटेन्शन आपण बघूया. लेट्स सी तुमच्याबद्दल काय इंटेन्शन एकदम क्लिअर आहे की लाईक त्यांना कुठल्या तरी गोष्टीची क्लॅरिटी तुमच्याकडून हवी आहे. ओके, त्यांना असं वाटतं की लहान मुलासारखं चाइल्डिश एकमेकांशी बिहेव न करता, चाइल्डिश पणे एकमेकांशी न बोलता, शांत बसून एकमेकांचं मिसअंडरस्टँडिंग दूर करून, कन्फ्युजन, इल्युजन, भ्रम सगळं दूर करून एकमेकांना क्लॅरिटी देणं जास्त गरजेचं आहे. तर एखादी नवीन सुरुवात खूप सुंदर पद्धतीने या नात्यामध्ये होऊ शकते. हे त्यांचं मनातलं इंटेन्शन आहे. तुमचे पार्टनरचं एक्सपेक्टेशन्स तुमच्यासाठी काय आहे. ओके, एक्सपेक्टेशन्स त्यांना हेच आहे की तुम्ही शांत राहायला पाहिजे, तुम्ही सिक्रेटिव्ह राहायला पाहिजे, तुम्ही सगळ्यांना ह्या गोष्टी डिस्कस नाही केल्या पाहिजेत अबाउट दिस रिलेशनशिप. हे त्यांचं एक्सपेक्टेशन्स आहेत. ओके, मे बी त्यांना असं वाटतं की तुम्ही कोणाकडून तरी गायडन्स सीक करत आहात, कोणाला तरी सांगत आहात, बोलत आहात. सो त्यांची अशी इच्छा आहे की तुम्ही ह्या गोष्टी सगळीकडे नका बोलू, शांत राहा, सिक्रेट राहा, या रिलेशनशिपबद्दल कोणाला बोलू नका. ओके, असं त्यांचं क्लिअर एक्सपेक्टेशन्स आहेत तुमच्याकडून. इमोशन्स बघितले, इंटेन्शन्स बघितले. ओके, एक्सपेक्टेशन्स बघितले. ह्या लव्ह लाईफकडे किंवा ह्या प्रेमाकडे हे कोणत्या उद्देशाने बघतात आपण बघूया. ह्या प्रेमाकडे ते खूप चांगल्या इंटेन्शनने बघतात. त्यांना कुठेतरी या प्रेमामधला हळवा जपायचा आहे, हे प्रेम जपायचं आहे, हे प्रेम त्यांना हवं आहे. सी दिस कार्ड, इट्स अ ब्युटिफुल लव्ह एनर्जी. ते एक्सपेक्ट पण हेच करतात की त्यांना एक नर्चरिंग, केअरिंग पार्टनर हवा आहे, जो ही भावना समजेल, जो ही इमोशन समजेल. ओके, त्यांचा या प्रेमाकडे बघण्याचा दृष्टिकोन असंच आहे. मे बी काही लोकांना सिरियसली असं वाटत असेल की ही माझी बायको व्हावी, किंवा हा माझा नवरा व्हावा, हा माझा लाईफ पार्टनर असावा. जशी त्यांची एक ड्रीम इमेज आहे की मला अशा पद्धतीचा लाईफ पार्टनर हवा आहे, ती ही इमेज कुठेतरी क्लिअरली दिसते आहे. सो इट्स अ क्लिअर इंटेन्शन की लाईक ह्या रिलेशनशिपकडे बघताना ते फक्त प्रेम बघतात. मे बी जशी त्यांची आई असेल, आई जसं त्यांच्यावर प्रेम करते तसंच त्यांना पार्टनरकडून प्रेम हवं आहे. म्हणजे मे बी एखादीचे वडील जसे मुलीवर प्रेम करतात तसंच त्या मुलीलासुद्धा असंच प्रेम नवऱ्याकडून अपेक्षित आहे. सो इट्स लाईक इट्स अ क्लिअर लाईक एकमेकांवरती प्रेम आहे, खूप प्रेमाची ऊर्जा पण आहे. ओके, सिक्रेट्स ठेवायचे आहेत, काहीतरी कन्फ्युजन आहे, इल्युजन आहे, आणि क्लॅरिटी क्लिअर करायचं आहे. ओके, सो पुढे या रिलेशनशिपचं काय होईल, पुढे त्यांची ॲक्शन काय असेल या रिलेशनशिपसाठी, तुमच्या पार्टनरची पुढे ॲक्शन काय असेल या रिलेशनशिपसाठी. वन मोर कार्ड. ओके, आता तरी ते पळत आहेत. ओके, भावनांपासून, इमोशनपासून थोडासा पळ काढत आहेत. मे बी रिअल चेहरा जो आहे तो तुम्हाला कळला आहे. तर कमिटमेंटला घाबरत आहेत ॲक्च्युली. पण पुढे त्यांची ॲक्शन म्हणजे ना एक पॉज बटन आहे. दिस कॅन यू सी हँगमॅन, इट्स अ पॉज बटन. वेट अँड वॉच की लेट मी ऑब्झर्व, मी बघतो ह्या रिलेशनशिपला, मी ऑब्झर्व करतो ह्या रिलेशनशिपला. कारण त्यांना सेफ सिक्युअर्ड लाईफ पार्टनर हवा आहे, जो स्टेबल असेल, ज्याच्याकडे ग्रोथ असेल, ज्याच्याकडे सक्सेस असेल, ज्याच्याकडे चांगली नोकरी, पैसा, स्टेटस, एव्हरीथिंग असेल. तर त्यांची ॲक्शन हीच आहे की ही ऑर शी इज जस्ट रनिंग अवे फ्रॉम द इमोशन,
रनिंग अवे फ्रॉम द सिच्युएशन, कारण एक पॉज बटन लावायचं आहे, ऑब्झर्व करायचं आहे, रिलेशनशिपला एक वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघायचं आहे. ओके, कारण त्यांना जर रिलेशनशिपमध्ये सुद्धा स्टेबिलिटी हवी आहे तर त्यांचं मेन इंटेन्शन क्लिअर आहे इकडे, की ह्या सगळ्या गोष्टींसोबत त्यांना ॲक्च्युली एक सेफ सिक्युअर्ड पार्टनर हवा आहे, की ज्याच्याशी बोलल्यानंतर त्यांना सेफ वाटेल, की ही किंवा हा मला कुठेच सोडून जाणार नाही, मी यांना सोडून जाणार नाही. ही क्लॅरिटी अजून त्यांना आलेली नाही आहे. त्यामुळे त्यांची ॲक्शन जर बघाल तर इट इज लाईक अ पॉज बटन. थांबले आहेत, वेट अँड वॉच आहेत, ऑब्झर्व करत आहेत, अनालाइज करत आहेत. ओके, जर पळून नाही गेले, ओके, या नात्यामधनं लांब जर पळून नाही गेले तर ह्या स्टेबिलिटीमध्ये राहतील, या रिलेशनशिपमध्ये स्टेबिलिटी आणण्याचा प्रयत्न करतील. पण जर स्टेबिलिटी नाही आणली ह्या रिलेशनशिपमध्ये तर थोडासा पळपुटेपणा होऊ शकतो. ओके, सो मे बी ह्या रिलेशनशिपमध्ये एक टेम्पररी पॉज बटन लागू शकतो. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हरे कृष्ण.